नमस्कार सगळ्यांना. अ, आज आपण बघणार आहोत 2014 ते 2024 पर्यंतचे जे मराठी लिटरेचरच्या पेपर 1 मधले प्रश्न आहेत. पेपर 2 मधले, सॉरी, सेक्शन ए मधले. हं? ठीक आहे, गद्य भाग आहे हा. शेतकऱ्याच्या असूडचे आपण प्रश्न बघूयात. आता आपण फक्त शेतकऱ्याच्या असूडवर विचारलेलेच प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे 15 मार्कांना आलाय. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्ञानाची विद्येची महती समाज मनावर कशी बिंबवली त्याचे विश्लेषण करा. ठीक आहे. तर जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बघा, की सगळ्यात पहिले आपण लिहितो ओळख म्हणजे इंट्रोडक्शन. मग त्याच्यानंतर आपण लिहितो बॉडी, म्हणजे आपण इथे म्हणू शकतो प्रस्तावना. आणि मग आपण लिहितो कन्क्ल्युजन, म्हणजे निष्कर्ष. याला जर दुसरा एखादा शब्द सुचला तर बघूयात आपण, पण साधारण ओळख लिहिलं तरी चालणार आहे. बरोबरच वाटतं ते. ठीक आहे. तर बघा, आता आपण काय लिहायचं ओळखीमध्ये, म्हणजे काय लिहायचं इंट्रोडक्शनमध्ये ह्याच्या. तर आपण पुस्तकाविषयी पहिले सांगायचं आणि जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाला अनुसरूनच आपलं इंट्रोडक्शन पाहिजे. कारण पहिल्या ज्या 4 ओळी आपण लिहितो त्याच्यावरनं आपल्याला उत्तराची क्वालिटी कळते परीक्षकाला. ठीक आहे. तर जसं आपण म्हणू शकतो इथे की महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याच्या असूड ग्रंथामध्ये तत्कालीन समाज व्यवस्थेतील शोषण, अन्याय आणि अज्ञान याच्यावरती प्रहार केला. ठीक आहे. काय म्हणू शकतो आपण इथे, तर समाज व्यवस्थेतील शोषण, अन्याय आणि अज्ञान याच्यावरतीच काय करतायत, ते प्रहार करतायत. विशेषतः त्यांनी ज्ञान आणि विद्या यांचे महत्त्व समाजाच्या मनावर ठासवण्याचा रूप किंवा बिंबवण्याचा प्रयत्न केला. बरोबर. त्यांनी काय केलं, तर इथे जे लिहिलंच आहे, ज्ञान आणि विद्या याचे महत्त्व समाजाच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केला. मग त्यांचं मत काय होतं, तर त्यांचं मत हे होतं की शिक्षण हीच खरी मुक्तीची किल्ली आहे. ठीक आहे. कोर्टमध्ये आपण असं लिहू शकतो की शिक्षण हीच खरी मुक्तीची किल्ली आहे. आणि समाजातील प्रत्येक घटकांनी, म्हणजे कुठले कुठले घटक आहेत, तर शेतकरी, कामकरी आणि महिला, तर ह्या प्रत्येक घटकाने शिक्षण घेतलेच पाहिजे. ठीक आहे, असं त्यांचं मत होतं. म्हणजे झालं बरोबर की ज्ञानाची विद्येची महती कशी बिंबवली, तर त्यांचं आपण आधी इथे मत लिहिलं. मग आता ज्ञानाची, मग आता प्रश्न जो त्यांनी विचारला, ही तर ओळख झाली. मग आता प्रश्नामध्ये काय, तर प्रश्नामध्ये आपण असे पॉईंट लिहू शकतो. मी तुम्हाला फक्त पॉईंट सांगते जो मी विचार केला की आपण लिहू शकतो. तर पहिला आपण लिहू शकतो की अज्ञानाचे अज्ञानाचे शोषणासाठी होणारे कारण. ठीक आहे. म्हणजे काय, अज्ञान जे आहे, अज्ञानाचे कारण आहे शोषण होण्यासाठी. सो अज्ञानाचे शोषणासाठी होणारे कारण. ठीक आहे, हे पहिलं. मग परत परत सांगते, प्रश्न काय आहे, ज्ञानाची विद्येची महती. मग त्यामुळे काय लिहू शकतो आपण इथे की शिक्षण हेच असूड. यामध्ये दोन्ही गोष्टी येतात, प्रश्नाचा कंटेक्स्ट पण येतो आणि पुस्तकाचं नाव पण येतं. बरोबर. मग अज्ञानाचे शोषणासाठी होणारे कारणमध्ये आपण काय लिहू शकतो, तर फुले असे म्हणतात की अज्ञानामुळे काय झालं, तर अज्ञानामुळे ब्राह्मणशाहीने इतर वर्गांना पिळवणुकीच्या चक्रामध्ये अडकवलं होतं. आणि अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद याच्यामुळे बहुजन समाज जो होता किंवा शेतकरी जे होते ते शिक्षणापासून वंचित राहिले होते. आणि त्यामुळे त्यांना सामाजिक आणि आर्थिक शोषण सहन करावे लागले. दोनच पॉईंट आहेत, एकदम छोटे, प्रिसाईज आपण लिहिणार आहोत. ठीक आहे. तर हे झालं अज्ञानाचे शोषणासाठी होणारे कारण. मग शिक्षण हेच खरं असूडमध्ये ते काय म्हणतात, तर ते असं म्हणतात की शिक्षण हा एकमेव उपाय आहे आणि त्याच्यामुळेच अज्ञानाचा आपण नायनाट करू शकतो. आणि ते लोकांना सुशिक्षित होण्यासाठी प्रेरित करतात. आणि त्यामुळे जर लोक सुशिक्षित झाले तर त्यांना स्वतःच्या हक्काची जाणीव होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. आपणच वाचलेली प्रस्तावना मी तुम्हाला इथे सांगते.
तर हक्कांची जाणीव हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे किंवा आपल्याला हे क्रक्स आहेत ना हे काढता आले पाहिजेत. जेव्हा आपण प्रस्तावना वाचतो किंवा जेव्हा आपण कुठलं लेक्चर ऐकतो तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की याचा सगळ्याचा आशय काय आहे म्हणण्याचा, पुस्तक लिहिण्याचा. तर हे झाला पहिला पॉईंट. हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा काय लिहू शकतो आपण? तर विद्येच्या मदतीने काय होईल? समाजाची सुधारणा होईल. बरोबर. मग ह्यासाठी त्यांनी काय केलं, तर त्यांनी स्त्री शिक्षण आणि दलित शिक्षणावरती भर दिला. सावित्रीबाई फुलेंचं जरी इथे कुठे नाही आहे मेन्शन, प्रस्तावनेमधलं बोलते मी फक्त, आपण अजून पुस्तक नाही वाचलंय, पण नाहीच आहे पुस्तकात. पण त्यांना आपण इथे लिहू शकतो, विद्येच्या मदतीने समाज सुधारणामध्ये आपण लिहू शकतो की सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि शिक्षणाच्या क्रांतीचा त्यांनी पाया घातला. मग चौथा पॉईंट असा होऊ शकतो इथे की विद्येचे फायदे काय आहेत आणि आत्मनिर्भरता. एक गोष्ट तुम्ही ना नेहमी कुठलाही पेपर अटेम्प्ट करताना लक्षात ठेवा. हाच नाही, GSचे पेपर जरी आपण देत असलो ना, तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं जे हेडिंग असतं जेव्हा आपण प्रश्न लिहितो, बरोबर. तर समजा इथे आहे ओळख. त्या ओळख तर आपण पूर्ण अशी 3-4 ओळीमध्ये छोटीशी ओळख लिहिणार आणि त्याच्यानंतर सुरू होतं बॉडी. याच्यामध्ये जे हेडिंग्स आहेत ना, हे झालं 1, हे झालं 2, याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. हेडिंग्सची क्वालिटी कशावरनं ठरते माहिती का? त्यांच्या शब्दांवरनं. त्याला इंग्रजीमध्ये कीवर्ड्स म्हणतो आपण. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जितके चांगले कीवर्ड्स वापराल, जितक्या क्वालिटीचे कीवर्ड्स वापराल, बरोबर. म्हणजे काय? जसं आपण इथे केलं बघा, अज्ञानाच्या शोषणासाठी होणारे कारण, शिक्षण हेच असूड, विद्येच्या मदतीने समाज सुधारणा, विद्येचे फायदे आणि आत्मनिर्भरता. या या हेडिंग्सवरनं ह्याची क्वालिटी कळते की उत्तर कशा पद्धतीने तुम्ही पुढे लिहिताय. भलेही तो एक्झामिनर पुढचे 2 पॉईंट वाचणार पण नाही, डायरेक्ट तो राईट करून टाकेल आणि डायरेक्ट इकडे 15पैकी तुम्हाला आत्तापर्यंत आपण जितकं लिहिलं आहे, समजा याच्यात 15पैकी तुम्हाला 3 मार्क मिळालेत. हे झालं पहिलं पान. तर हे मी सांगते की अशा पद्धतीने अटेम्प्ट करायला पाहिजे. UPSC किंवा MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर म्हटलं की क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्यावरती आपण भर देऊयात. ठीक आहे. मग हे झालं विद्येचे फायदे आणि आत्मनिर्भरता. आणि आपण दुसरं अजून काय म्हणू शकतो की समाजाच्या नव्या विचारसरणीचा पाया. ठीक आहे. मग इथे त्यांनी काय सांगितलं, तर त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी, स्वतःच्या हक्कांसाठी लढण्यासाठी लोकांना प्रेरित केलं. आणि त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही ग्रंथ वाचन करा किंवा शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा, असं त्यांनी सांगितलं. तर हा पाया त्यांनी घातला. तर हे साधारणपणे अशा पद्धतीचं आपण लिहू शकतो. आणि मग निष्कर्ष काय आपण म्हणू शकतो की महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये शिक्षणाला काय म्हटलंय? मुक्तीचं साधन असं म्हटलंय. त्यांनी बहुजन समाजाला असं सांगितलं की शिक्षण घेऊन आपल्या हक्कांसाठी तुम्ही लढा, अशी त्यांनी प्रेरणा दिली. आणि ज्योतिबा फुले यांच्या मते अज्ञान आणि अन्याय यांचा नायनाट होण्यासाठी ज्ञान आणि विद्या, जे इथे प्रश्न दिलेला आहे ऑलरेडी प्रश्नामध्ये, ज्ञान आणि विद्या हे सर्वात प्रभावी अस्त्र आहे. त्याच्यामुळे शिक्षण आणि आत्मसन्मान हा समाजाच्या खऱ्या उन्नतीचा मार्ग आहे, असं आपण म्हणू शकतो. तर हे तुम्ही निष्कर्षामध्ये लिहू शकता. तर तुम्हाला लक्षात आलं की कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा. या सगळ्याला बरोबर तेवढ्याच शब्दामध्ये बसवणं हे पण फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे झालं 2014. आता आपण पुढचं बघूयात. हा 2015चा आहे. ठीक आहे. 2015मध्ये काय म्हणणं आहे त्यांचं? महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या असोड या पुस्तकात तत्कालीन शेतकऱ्यांच्या अवनत स्थितीचे अवनत स्थिती अवनत स्थितीचे चित्र रेखाटून त्या स्थितीची मूलगामी मीमांसा केली आहे. या संदर्भात साधारण चर्चा करा. ठीक आहे. तर बघा, म्हणजे काय की अतिशय हलाखीची जी परिस्थिती आहे म्हणजे अवनत स्थिती. आणि त्यांचं काय म्हणणं आहे की
अवनत स्थितीचे म्हणजे परत अर्थ सांगते तुम्हाला. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या आसूड या पुस्तकात तत्कालीन शेतकऱ्याच्या हालाखीच्या परिस्थितीचे चित्र रेखाटून त्या स्थितीची मूलगामी म्हणजे मूळ मीमांसा केली आहे. मीमांसा करणे म्हणजे काय? तर त्या स्थितीबद्दल त्यांनी काय म्हणू शकतो आपण, चित्रण केलं आहे असं आपण म्हणू शकतो इथे. ठीक आहे. तर या संदर्भात साधार चर्चा करा. आपण इथे काय म्हणू शकतो की शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथामध्ये पहिलं की महात्मा फुले यांनी परिस्थिती मांडली, तिखट शब्दामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची दुर्दशा मांडली आणि या स्थितीसाठी जबाबदार असलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणे काय होती याचा उलगडा केला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मूलगामी मीमांसा म्हणजे त्यांनी काय केलं, तर त्यांनी इथे सांगितलं की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणे काय होती. बरोबर, ही झाली मूलगामी मीमांसा करणं. मूळ जे कारण होतं त्या कारणच त्यांनी इथे व्यवस्थित पद्धतीने सांगितलं. बरोबर, तर हे त्याचा पहिल्या ओळखीमध्ये आपल्याला हेच लिहायचं आहे की त्यांनी काय केलं, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या दुर्दशेची मीमांसा केली आणि या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणांचा त्यांनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये उलगडा केला आहे. मग आता आपण त्या बघणार आहोत की ती अवनस्थिती काय आहे नक्की शेतकऱ्यांची. थोडंसं मी हे वर करते म्हणजे आपल्याला लिहायला इथे जागा मिळेल. तर बघा, आता त्यांनी काय केलं आहे की हे कसं चित्रण आहे, तर सगळ्यात पहिले त्यांनी काय बघितलं, आर्थिक शोषण जे शेतकऱ्यांचं होत होतं. आता ह्याच्यामध्ये पुढे पॉईंट्स आपण लिहू शकतो की शेतकरी समाजाचा कणा होता पण त्याच्या श्रमाचं चीज होत नव्हतं. बरोबर, किंवा सावकार, जमीनदार आणि धर्मगुरू यांच्या चक्रव्यूहामध्ये हा शेतकरी अडकला होता. पण ते 3 कड्यांचं उदाहरण बघितलं बघा तेव्हा. त्यानंतर अव्वाच्या सव्वा कर शेतकऱ्यांवरती सरकार किंवा हे जे 3 कडे होते हे लावत होते आणि शेतकरी त्यामुळे त्यांच्याकडनं पैसा हा ते अर्थहीन होत होते, कंगाल होत होते. तर हे झालं पहिलं, आर्थिक शोषण. दुसरं काय आहे, जाती व्यवस्था आणि शेतकऱ्यांचं शोषण. मग जाती व्यवस्थामध्ये काय की ब्राह्मणशाहीच्या पाशामध्ये हे शेतकरी अडकले होते आणि ब्राह्मण धर्मगुरूंनी शेतकऱ्यांना अज्ञानात ठेवलं किंवा शिक्षणापासून दूर ठेवलं. आणि ब्राह्मण नाही लिहिलं तरी चालेल, तुम्ही फक्त धर्मगुरू लिहा. म्हणजे मी म्हणते की असा पद्धतीने उत्तर लिहा की ज्यामध्ये ना शक्यतोवर कुठल्या पर्टिक्युलर जातीला किंवा आत्ता ज्या जाती व्यवस्थेत आपण आहोत तर तिथे ना असं कुठे कोणाच्या भावना नको दुखवायला, पण उत्तर एकदम सडेतोड आणि करेक्टच लिहायचं आहे. ठीक आहे, पण लिहितानाचं एक स्किल असतं की त्यामध्ये एक्झामिनर, कारण आपल्याला माहिती नाही की तपासणारी व्यक्ती कोण आहे समोरची, तर त्यामुळे लिहिताना असा विचार करायचा की कुणालाही हे खूप जास्ती प्रमाणामध्ये असं नाही वाटणार की खूप निगेटिव्ह विचार आहेत असं नाही वाटणार, पण पुस्तकाविषयी आपल्याला एकदम करेक्ट लिहायचं आहे. ठीक आहे. मग शिक्षणाचा अभाव असलेल्या शेतकऱ्यांना मग काय केलं, तर त्यांना स्वतःची दैन्य व्यवस्था सुधारता येत नव्हती. हे झालं जाती व्यवस्थेमध्ये. मग अजून काय आहे, अजून पॉईंट काय असू शकतो, तर कर्जाच्या जोखडात अडकलेला शेतकरी. आपण काय बघतोय हे, तर आपण हे बघतोय की शेतकऱ्यांची जी अवनस्थिती आहे त्याची जी मूलगामी मीमांसा केली आहे फुल्यांनी, ती आपण इथे बघतोय. तर हे ते पॉईंट्स आहेत. मग इथे आपण म्हणू शकतो की सततच्या नापिकीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना सावकारांकडनं कर्ज घ्यावं लागत होतं. मग हे सावकार जादा व्याज आकारायचे आणि म्हणून शेतकरी कायम कर्जाच्या ओझ्याखाली होते. आणि मग परिणामी काय व्हायचं की सावकार हे शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच्या ताब्यात ठेवायचे. तर म्हणून मग हा पॉईंट आहे की कर्जाच्या जोखडात अडकलेला शेतकरी. चौथा काय आहे, तर सामाजिक अनास्था होती. खरं म्हणजे आता आर्थिक शोषण आणि जाती व्यवस्था म्हणजे सामाजिक अनास्था आहे, पण सामाजिक अनास्थेसाठी आपण इथे काय पॉईंट लिहू शकतो, तर शेतकरी समाजाच्या उद्धारासाठी कोणी पुढे येत नव्हतं. बरोबर, हा पहिला पॉईंट. त्यानंतर ब्रिटिश सरकार आणि जमीनदार हे शेतकऱ्यांकडे फक्त महसूल गोळा करण्याच्या दृष्टिकोनातनं बघायचे आणि समाजातले जे उच्चवर्णीय लोक होते ते शेतकऱ्यांचा उपयोग फक्त मेहनतीसाठी किंवा सेवेसाठी करत होते. बरोबर, तर हे 4 पॉईंट्स आपण इथे लिहू शकतो. मग आता
अम, अजून आता हे काय झालं, आपण आत्तापर्यंत जे बघितलं ते काय होतं, तर हे आव्हान स्थितीचं चित्रण होतं. तर आपण ह्याला मेन हेडिंग आपण काय देऊ शकतो, इथे शेतकऱ्यांच्या लिहा पूर्ण, शेतकऱ्यांच्या अवनस्थितीचे हे चित्रण आपण केलं. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत पुढे, तर मूलगामी मीमांसा कशी केली. म्हणजे आता इथे परत असं लिहा, शेतकऱ्यांच्या स्थितीची, दुसरा पेन घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, मूलगामी मीमांसा, त्याचे पॉईंट्स बघू आता आपण. शेतकऱ्यांच्या स्थितीची मूलगामी मीमांसा. मग आता इथे आपण काय म्हणू शकतो, की महात्मा फुले यांनी फक्त समस्या मांडल्या नाहीत, तर त्यांच्या मुळाशी असलेल्या कारणाचे विश्लेषण पण महात्मा फुले करतात, असं आपण एक पॉईंट लिहू शकतो. मग ह्याच्यामध्ये ते काय सांगतात, तर पहिलं ते सांगतात की शिक्षण आणि प्रबोधन हाच उपाय आहे. शिक्षण आणि प्रबोधन हाच उपाय. ठीक आहे. त्यामध्ये ते सांगतात की त्यांनी परिस्थितीची जाणीव शेतकऱ्यांना करून दिली आणि त्यांचं म्हणणं होतं की स्वतः आत्मसाक्षर होण्यासाठी ते शेतकऱ्यांना त्यांनी प्रेरित केलं आणि त्यांचं म्हणणं होतं की शिक्षणच सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला मुक्त करू शकतं. ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे, सरकारी धोरणांवरती ते टीका करतात. सरकारी धोरणांवरती टीका करतात म्हणजे काय करतात, तर कर प्रणालीवरती आणि महसुलाच्या धोरणांवरती ते प्रखर शब्दामध्ये टीका करतात आणि शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी चांगल्या धोरणांची मागणी करावी असं ते सांगतात. त्यांनी त्यांच्या वतीने ही मागणी केलेली दिसते या पुस्तकामध्ये. ठीक आहे. मग तिसरं ते काय करतात, जाती व्यवस्थेवरती प्रहार करतात. कठोर प्रहार असं म्हणू शकतो व्यवस्थित शब्दात. ठीक आहे. मग तिथे ते काय म्हणतात, की ब्राह्मणशाही विरुद्ध अतिशय कडवट शब्दामध्ये ते टीका करतात आणि त्यांचं म्हणणं होतं, की बहुजन समाजाला शिक्षण मिळावं, हक्क मिळावा आणि त्यांनी त्यासाठी संघटित व्हावं. आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक सुधारणा करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. ठीक आहे. अजून एक पॉईंट काय असू शकतो, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष. ठीक आहे. मग हक्कासाठी संघर्ष करताना ते सांगतात शेतकऱ्यांना, की तुम्ही सन्मानाने जगा, आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे शेतकऱ्यांना, हे ते पटवून देतात. आणि धर्माच्या नावावरती होणारं जे शोषण आहे त्याला फुले विरोध करतात आणि सत्य आणि ज्ञानाच्या आधारावरती समाज रचना व्हावी. सत्य, विवेक आणि ज्ञान असं म्हणू शकता तुम्ही. सत्य, विवेक आणि ज्ञानाच्या आधारावरती समाज रचना असावी अशी मागणी ते या पुस्तकाच्या रित्या करतात. म्हणजे आपण 4 पॉईंट कशाचे बघितले, पहिले तर आपण बघितलं अवस्थितीचे चित्रण आणि दुसरं आपण बघितलं मूलगामी मीमांसा ते कशी करतात. मग ह्याचा निष्कर्ष काय असू शकतो, तर आपल्याला लक्षातच येतं आपल्या पूर्ण उत्तरावरून, की महात्मा फुले हे या शेतकऱ्याच्या असूड ग्रंथामध्ये त्यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेतील अन्याय आणि शोषणाचे विदारक चित्र रंगवलंय. बरोबर. त्यांनी फक्त तक्रार केली नाहीये, तर समस्येच्या मुळाशी जाऊन तिचं विश्लेषण केलंय आणि त्याच्यावरती उपाय सुचवलाय. तुम्ही माझे शब्द ना थोडे लक्ष देऊन ऐका व्यवस्थित. आपल्याला ह्याच पद्धतीने अशा मराठीतच लिहावं लागणार आहे. ठीक आहे. शिक्षण, सामाजिक समता आणि शेतकऱ्यांचे हक्क याच्यावरती त्यांनी भर दिला आणि ह्यामुळे काय झालं, एक नवा विचार प्रवाह ते निर्माण करू शकले. मग शेतकऱ्याचा असूड हा एखादा काळाचा आरसा नाहीये, तर हा शेतकरी, मजूर आणि कष्टकरी समाजासाठी प्रेरणादायी असे हे ठरलेले पुस्तक आहे, असं आपण ह्याच्यात लिहू शकतो. सगळे पॉईंट कव्हर झाले बरोबर. प्रश्न जो विचारला होता त्याच्याच अवतीभोवती आपण किती वेळचं बघतोय, बरोबर, की अवनस्थितीचे चित्रण आपण बघितले आणि त्याची मीमांसा केली, ह्याची आपण व्यवस्थित पद्धतीने चर्चा केली. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात. पुढचं काय आहे, शेतकऱ्याच्या असूड आणि सार्वजनिक सद्धर्म मधील विचारांमुळे समाज परिवर्तन प्रक्रियेला वेगळे परिमाण कसे लाभले ते सविस्तर लिहा. काय असतं ना, प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे. उत्तर ना आपोआप लिहिता येतं. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन तुम्हाला पॉईंट्स कळले पाहिजेत. आता ह्यांनी काय सांगितलंय, 2 पुस्तकांचं त्यांनी सांगितलं.
हे एक पुस्तक आणि दुसरं पुस्तक, ह्याच्यामधले जे विचार आहेत, म्हणजे तुम्हाला या पुस्तकातले विचार माहिती पाहिजेत. या विचारांमुळे समाज परिवर्तन प्रक्रियेला वेगळे परिमाण कसे लाभले, म्हणजे आत्तापर्यंत ज्या पद्धतीने समाज परिवर्तन होत होतं फुल्यांच्या पुस्तकांच्या आधी आणि फुल्यांचे पुस्तकाच्या नंतर ज्या पद्धतीने समाजाचं परिवर्तन प्रक्रिया सुरू झाली किंवा बदलली, त्याचे परिमाण म्हणजे मेजर्स, वेगळे परिमाण कसे लाभले, तर त्याची चर्चा करा. तर मग आता आपण इथे काय म्हणू शकतो की एकतर 2 पुस्तकं दिली ना, तर व्यवस्थित त्यांचे इथे हे लिहायचं की शेतकऱ्याचा असूड 1881 मध्ये आलंय आणि सार्वजनिक सत्यधर्म 1889 मध्ये आलंय. ठीक आहे. तर हे 2 जे ग्रंथ आहेत याच्यातून भारताच्या समाजव्यवस्थेमध्ये शोषण, विषमता, अज्ञान आणि अन्याय यावरती फुले कठोर प्रहार करतात आणि या ग्रंथांनी भारतीय समाजाच्या परिवर्तन प्रक्रियेला वेगळे परिणाम दिले. बरोबर. प्रश्नामध्येच उत्तर एक पहिला आपल्याला मेन लाईन तर मिळाली. मग आता पहिला पॉईंट आहे. पहिला पॉईंट आपण याच्यात काय लिहू शकतो, तर पहिले तर शेतकऱ्याचा असूड बघू आपण. त्याचा आपण अभ्यास ऑलरेडी केला आहे. शेतकऱ्याच्या असूडमध्ये सामाजिक आणि आर्थिक शोषणावर प्रहार. मग ह्यामध्ये काय आहे की शेतकऱ्याच्या असूडमध्ये महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची दयनीय स्थिती स्पष्ट मांडली आहे आणि या ग्रंथामध्ये समाजाच्या विचारसरणीमध्ये मोठे बदल घडवण्यासाठी मदत केली आहे. मग जसं आपण वरच्या प्रश्नामध्ये लिहिलं ते आपण इथे लिहू शकतो की पहिला आपण पॉईंट काय लिहू शकतो, तर शेतकऱ्याच्या शोषणाचे विदारक चित्रण. दुसरा पॉईंट काय लिहू शकतो, एक काम करूयात आपण आता, एक होमवर्क घ्या, कारण सेशन इंटरॅक्टिव्ह नाही होते. मी फक्त शिकवते आणि तुम्ही व्हिडिओज बघताय. तुम्ही अभ्यास सुरू केलाय का मला ते पण माहिती नाही आहे. तर आता आपण काय करू, तुम्ही ना हे उत्तर लिहा, मी फक्त तुम्हाला हेडिंग्स देते, कारण हे तुम्हाला लक्षात आलं असेल आणि जिथे जिथे गरजेचं आहे मी तिथे व्यवस्थित तुम्हाला सांगते, कारण हे दुसरं एक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक पण इथे आहे. पण एक हेडिंग द्या. आता शेतकऱ्याच्या असूड आपला झाला आहे अभ्यास, म्हणून मी ह्याचे फक्त हेडिंग देते. पहिलं काय आहे, शेतकऱ्याच्या शोषणाचे विदारक चित्रण. ठीक आहे. दुसरं ते म्हणतात की शिक्षणाची अनिवार्यता त्यांनी पटवून दिली. ह्याचे 3 पॉईंट लिहा, ह्याचे 3-4 पॉईंट लिहा. तिसरं ते काय करतात, शेतकऱ्यांच्या हक्कांचे अधोरेखन. 3 पॉईंट आहेत, 3 तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. आता आपण दुसरं पुस्तक बघूयात. ठीक आहे. आता बघू सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्मामध्ये शेतकऱ्याच्या असूडमध्ये आपण काय बघितलं, सामाजिक आणि आर्थिक शोषणावरती ते प्रहार करतात. सार्वजनिक सत्यधर्मामध्ये धार्मिक आणि सामाजिक क्रांती घडते. ठीक आहे. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये, म्हणजे हे जे पुस्तक आहे ना, ते त्यांनी स्वतःच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लिहिलेलं पुस्तक आहे आणि यामध्ये त्यांनी धार्मिक आणि सामाजिक विषमतांच्या विरुद्धामध्ये आवाज उठवला आहे. त्याच्यात ते म्हणतात की सत्य, न्याय आणि समानता याच्यावरती आधारित धर्म कसा असावा ह्याची संकल्पना या पुस्तकात फुले मांडतात. मग पहिलं जे आहे, तर पहिलं त्यांनी इथे काय केलंय, तर त्यांनी इथे ब्राह्मणशाहीवरती टीका केली आहे. ब्राह्मणशाहीवरती कठोर टीका असं लिहा. दुसरं त्यांनी काय केलंय, सार्वत्रिक सत्य आणि समतेचा पुरस्कार केला. सार्वत्रिक सत्य व
समतेचा पुरस्कार. आणि स्त्री मुक्ती आणि सामाजिक समता हे ते या पुस्तकामध्ये याबद्दल ते बोलतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक एक करून सांगते की सार्वजनिक सत्यधर्मामध्ये ते नक्की काय बोलतात. ब्राह्मणशाहीवरती टीका करताना फुले असं म्हणतात की ब्राह्मणशाहीने बहुजन समाजाला शतकानुशतकं अज्ञानामध्ये आणि गुलामीमध्ये ठेवले. मग धर्माच्या नावाखाली होणारा जे शोषण हे जे त्यांनी केलं ह्याच्यावरती ते प्रहार करतात आणि सत्यशोधक विचारसरणी मांडून त्यांनी स्वातंत्र्याचा आग्रह धरला. हे ते ब्राह्मणशाहीच्या वरती टीका करताना म्हणतात. सार्वत्रिक सत्य आणि समतेचा पुरस्कार म्हणजे काय, तर फुले यांनी असा धर्म मांडलाय जो सत्य, विवेक आणि मानवतावादी मूल्यांवरती आधारित होता. तर त्यांनी असं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हिंदू धर्मामध्ये जे कर्मकांड आहे, वर्णव्यवस्था आहे किंवा स्त्री दास्यत्व आहे, या गोष्टींना त्यांचा विरोध होता आणि समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करावा आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभं राहावं असं ते इकडं प्रतिपादित करतात. हे झालं सार्वत्रिक सत्य आणि समतेच्या पुरस्कारामध्ये. स्त्री मुक्ती आणि सामाजिक समता म्हणजे काय की स्त्रियांना शिक्षणाचा, विवाह स्वातंत्र्याचा अधिकार असावा, मालकी हक्क त्यांना मिळाले पाहिजेत असं ते म्हणतात. त्यानंतर सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता या प्रथांचा ते विरोध करतात आणि स्त्री पुरुष समानता, सर्वांना शिक्षणाचा हक्क आणि जातीपातीच्या विरहित समाजाची रचना करणे हे यावरती भर देतात आणि ह्यासाठी ते प्रयत्नसुद्धा करतात. ठीक आहे. हे झालं स्त्रीमुक्ती आणि सामाजिक समता. नुसतं स्त्रीमुक्ती नाही, स्त्रीमुक्ती आणि सामाजिक समता ह्या 2 पॉईंट्स आपल्याला इकडे मेन्शन करायचे आहेत. ठीक आहे. मग आता प्रश्न काय विचारला त्यांनी, तर हे झालं. आता ही झाली विचारांमधलं सामाजिक परिवर्तन, बरोबर. हे जे होतं ह्याच्या प्रक्रियेला वेगळे परिमाण कसे लाभले आपल्याला आता हे बघावं लागणार, बरोबर. बघा, आपण उत्तराला 3 गोष्टींमध्ये डिवाईड केलं, 3 गोष्टींमध्ये आपण विभागलं आणि 3 गोष्टींमध्ये विभागल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की कशा पद्धतीने आपला अप्रोच पाहिजे, बरोबर. ओके. तर आता समाज परिवर्तन प्रक्रियेला लाभलेले वेगळे परिमाण असं एक अजून आपण हेडिंग देणार इथे. समाज परिवर्तन प्रक्रियेला लाभलेले वेगळे परिमाण. मग महात्मा फुले यांचे जे हे 2 ग्रंथ आहेत यांनी समाजाच्या परिवर्तन प्रक्रियेला एक वेगळी दिशा दिली आणि कुठले बदल घडवले तर ते आपण आता पुढे बघूयात. आता हे बघा, हे जे आहे ह्याचं मी खाली इथे पॉईंट्स लिहिते. तर पहिलं काय आहे, तर शेतकरी आणि मजूर वर्गाला आपण असं म्हणू, शेतकरी व मजूर वर्गाला आत्मभान किंवा आत्मसन्मान, तुम्ही काही लिहू शकता, मिळाले, बरोबर. म्हणजे काय की शेतकरी आणि कामगार वर्गाने आपली स्थिती बदलण्यासाठी शिक्षण घ्यायचं आणि संघटनात्मक लढा द्यायचा ही गरज त्यांनी ओळखली आणि सत्यशोधक समाजाच्या चळवळीला त्यामुळे चालना मिळाली. दुसरं काय झालं, कुठले परिणाम आहेत, जाती व्यवस्थेविरोधातील संघर्षाला गती मिळाली. ठीक आहे. जाती व्यवस्थेविरोधित संघर्षाला गती मिळाली म्हणजे काय की दलित आणि बहुजन समाजाचे जे शिक्षण होतं तर त्या दिशेने आता समाजाची विचारसरणी वळायला लागली आणि अस्पृश्यतेच्या विरोधी चळवळींना सुद्धा एक दिशा मिळाली. मग अजून काय झालं ह्यामुळे, तर स्त्री शिक्षणाची आणि महिला सशक्तीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, आपण असं म्हणू शकतो. असे शब्द थोडेसे वापरले ना तर उत्तराला वजन येतं, बरोबर.
स्त्री शिक्षण आणि महिला सशक्तीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मग सावित्रीबाई फुले यांच्यासोबत महात्मा फुले यांनी जी सुरू केलेली स्त्री शिक्षणाची चळवळ होती ती अजून व्यापक झाली आणि मग विधवा विवाह, बालविवाह विरोधी चळवळी यांना गती मिळाली आणि नवीन समाज व्यवस्थेची संकल्पना पुढे आली. ठीक आहे, हा झाला चौथा पॉईंट. म्हणजे आपण ह्याचं शेवट असं करणार आहोत. चौथा पॉईंट काय आहे? नवीन समाज व्यवस्थेची संकल्पना पुढे आली. मग ह्यामध्ये नवीन समाज व्यवस्थेच्या संकल्पनेत काय आपल्याला दिसलं तर सत्य, न्याय, समता किंवा स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित नवीन समाज व्यवस्था घातली गेली आणि सार्वजनिक सत्यधर्म यांच्या विचारावरती पुढे बऱ्याचशा सुधारकांनी कार्य केलं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा आणि बौद्ध धर्माचा जो पुरस्कार केला तो सुद्धा या पुस्तकाचं वाचन करून किंवा त्यातनं अजून सजग होऊन त्यांचं कार्य आपल्याला पुढे दिसतं. मग निष्कर्ष आपण काय लिहू शकतो ह्याचा, की महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये आर्थिक शोषणावरती प्रकाश टाकला आणि सार्वजनिक सत्यधर्मामधून सामाजिक आणि धार्मिक विषमतांच्या विरोधामध्ये विचार मांडले आणि भारतीय समाजाच्या परिवर्तन प्रक्रियेला यामुळे नवे परिमाण दिले. अजून आपण लिहू शकतो निष्कर्षामध्ये की सामाजिक न्याय, शिक्षण, स्त्रीमुक्ती, जातीभेद विरहित समाज या चळवळींना प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे महात्मा फुले यांचे हे जे 2 ग्रंथ आहेत हे आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणांमध्ये मैलाचा दगड ठरले आहेत असं आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा निष्कर्ष आपण इथे लिहू शकतो. मोठा झाला व्हिडिओ थोडासा, आपण फक्त 2015 3 प्रश्न बघितले आपण. ठीक आहे, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न बघूयात. धन्यवाद.